नमस्कार, मी निकिता। तुम्हाला माहीत आहे का, मोठमोठे आणि यशस्वी लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात ही हनुमान चालीसेने करतात। जसे की अभिनेता विकी कौशल, अनुपम खेर, गायक सोनू निगम, क्रिकेटर सुरेश रैना यांनी त्यांचे अनुभव इंटरव्ह्यूजमध्ये सांगितले आहेत। मग का लोक हनुमान चालीसा फॉलो करतात आणि आता तर यंगस्टर्स पण हनुमान चालीसा वाचतात। हनुमान चालीसा का पॉवरफुल आहे, त्याचे महत्त्व काय, त्याचे काय काय फायदे आहेत, हे सर्व जाणून घेण्याआधी ती कशी लिहिली गेली हे जाणून घेऊया। हनुमान चालीसा ही 16व्या शतकात लिहिली गेली आणि ती तुलसीदास यांनी लिहिली आहे। अशी कथा सांगितली जाते की तुलसीदासजी मथुराईला जात असताना ते आग्रा येथे मुक्काम करतात आणि हे अकबरला कळल्यावर अकबर त्यांना भेटायला बोलावतो, पण तुलसीदासजी नकार देतात। यावर अकबर नाराज होतो आणि तो त्यांना बंदी बोलवून किल्ल्यावर आणण्याचा आदेश देतो। ते आल्यावर अकबर तुलसीदासजींना म्हणतो, तुम्ही करिश्माही व्यक्ती आहात, करिश्मा करून दाखवा आणि तुमची सुटका करा। यावर तुलसीदासजी छान असं उत्तर देतात की मी प्रभू रामांचा भक्त आहे, मी कोणी जादूगर नाही की तुम्हाला जादू दाखवेल। अकबर हे ऐकून संतापतो आणि तो त्यांना तुरुंगात टाकण्याचा आदेश देतो। तुलसीदासजी तुरुंगात असताना 40 दिवसात हनुमान चालीसा लिहितात, जी की 40 ओळींची आहे आणि म्हणून तिला चालीसा असे म्हणतात। हनुमान चालीसा लिहून झाल्यानंतर अकबरच्या राज्यातील एका गावात माकड हल्ला करतात आणि ते गाव उद्ध्वस्त करण्यामागे लागतात। यावर अकबर ताबडतोब तुलसीदासजींना तुरुंगातून बाहेर काढतो, त्यांची क्षमा मागतो आणि विनंती करतो की या माकडांना इथून जायला सांगा। तुलसीदासजी हनुमानाचे स्मरण करतात आणि ते माकड तेथून चालले जातात। अशा प्रकारे हनुमान चालीसा ही लिहिली गेली। हनुमान चालीसा ही खूप पॉवरफुल आहे। असे म्हटले जाते की हनुमानांना चिरंजीवी राहण्याचे वरदान दिले होते। ते अमर आहेत आणि आजही ते पृथ्वीवर आहेत। ते अस्तित्वात असल्यामुळे जो कोणी हनुमान चालीसेचे पठण करतो त्याला लवकर संकटातून मार्ग सापडतात। हनुमान चालीसेच्या प्रत्येक ओळीत हनुमान किती शक्तिशाली आहे हे कळते। जसे की उदाहरण म्हणजे हनुमानांनी सूर्याला पकडण्यासाठी किती अंतर पार केले, म्हणजेच पृथ्वीपासून सूर्याचे अंतर किती आहे ते एका ओळीत दिले आहे आणि ती ओळ म्हणजे जुग सहस्र योजन फरमानो। याचा अर्थ होतो एक जुग म्हणजे 12,000 वर्ष, सहस्र म्हणजे 1000, योजन म्हणजे 8 माइल्स आणि भानु म्हणजे सूर्य। या व्हॅल्यूंचा गुणाकार केला तर 9,60,00,000 माइल्स म्हणजेच 15,36,00,000 किलोमीटर आणि ही व्हॅल्यू आजच्या शास्त्रज्ञांच्या व्हॅल्यूला मॅच करते। यावरून कळते की आपल्या आध्यात्मिक शास्त्रात म्हणजे मग ते स्तोत्र असोत, मंत्र असोत की ग्रंथ, त्यात किती पावर आहे। मग हनुमान चालीसेचे कोणकोणते फायदे आहेत? हनुमान चालीसा दररोज वाचल्याने आपल्यात पॉझिटिव्हिटी वाढते, फोकस वाढतो, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, भीती कमी होते, शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो आणि काही लोक तर ॲज अ मेडिटेशन आणि मॅनिफेस्टेशनसाठीही हनुमान चालीसा वाचतात। यामुळे हनुमान चालीसा ही खूप महत्त्वाची आहे। जर तुम्ही डेली हनुमान चालीसा वाचत असणार आणि तुम्हीही हे फायदे अनुभवले असणार तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा। हा व्हिडिओ पाहून तुम्ही हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करत असणार तर तुम्हाला तुमच्यात काय फरक जाणवतो तेही मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।